प्रॅक्टिस सेट 3.4 मधलं 7वं गणित पण पाहणार आहोत. तर आकृतीमध्ये मेजर ऑफ आर्क NS 125 आहे. ही जी आर्क आहे ती 125 डिग्रीची आहे आणि EF 37ची आहे. EF ही छोटीशी आर्क. तर फाइंड द मेजर ऑफ अँगल NMS. NMS ह्या कोणाचं माप किती? ज्यावेळेस दोन जेव्हा एकमेकींना वर्तुळाच्या बाह्य भागात छेदतात इथं, त्यावेळेस कोणाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसांच्या फरका इतकं वजाबाकी इतकं असतं. म्हणजे 125 मधून 37 वजा करायचे म्हणजे या कोणाचं माप मिळतं. येते लक्षात? चला आपण असं लिहूया. कॉर्ड NE and chord FS. NE आणि FS किंवा SF लिहू. ह्या कुठं इंटरसेक्ट करतात? बाह्य भागात. R intersect at point M मध्ये इंटरसेक्ट करतात. आणि मग असं असेल तर NMS कोण? NMS इज इक्वल टू 1/2 इंटू मोठ्या आर्कमधून छोटी आर्क वजा करायची NS मायनस EF. आर्क NS मायनस आर्क EF. 1/2 आर्क NSचं माप आहे 125 आणि EF आहे 37. 125 मधून 37 गेले 88 अंश. 2 ने 88ला भागलं 44 अंश येते. म्हणजेच कोण NMS किती आला? 44 अंश. 1 मार्काचं गणित आहे. ओके. 8वा प्रश्न पाहूयात. 8वा प्रश्न पहा. इन फिगर कॉर्ड AC अँड DE इंटरसेक्ट ॲट B. आता AC आणि DE ह्या एकमेकांना इंटरसेक्ट करतात वर्तुळाच्या आतमध्ये. त्यावेळेस जर ABEचं माप म्हणजे ह्या कोणाचं माप काढायचं असेल तर त्यांच्या समोरील आर्क आणि ह्या कोणाच्या ऑपोजिट असणारी आर्क यांची बेरीज करतात. मग ABE 108 अंश दिला आहे. 108 अंश. त्यानंतर AE 95 अंश दिला आहे. AE 95 अंश दिला आहे. तर DC किती? तर इथं लिहूया. कॉर्ड AC and chord DE intersect at point B. कुठे इंटरसेक्ट करतात? B मध्ये. AC आणि DE B मध्ये इंटरसेक्ट करतात. मग अशा वेळेस कोणाचे माप? कोण ABE इज इक्वल टू 1/2 इंटू आर्क AE अधिक आर्क DC यांची बेरीज होते. मग ABEचं माप 108 अंश 1/2. AEचं माप 95. DCचं माप माहीत नाही. आर्क DC आहे तसंच. हे सोडवण्यासाठी आपल्याला हे 2 भागिले इकडे येताना गुणिले होईल. 108 गुणिले 2 म्हणजे तिकडं राहिलं फक्त 95 अंश आणि आर्क DC.
108 गुणिले 2 116. हे +95 इकडे आता ना -95 आहे, म्हणजे तिकडं राहिले आर्क डी सी. 116 मधून 95 गेले, 121° आर्क डी सी. म्हणून मेजर ऑफ आर्क डी सी ची किंमत आली 121°. सोपी गणित होती, मराठीत लिहूयात आपण हे. 7व्या गणितामध्ये जीवा NE आणि जीवा SF बिंदू M मध्ये छेदतात. बस, आर्क म्हणजे तुम्हाला माहित आहे कंस. आणि 8व्या गणितामध्ये जीवा AC आणि जीवा DE बिंदू B मध्ये छेदतात. आर्क म्हणजे कंस, ही दोन्ही गणिते स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. आणि इथे आपला 3.4 संपला.